पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जिधर कांद्याचे भाव चढलेत, काही करा, 4 आठाणे जास्त द्या, पण कांदा उचला, हो सोडू नका। हो म्हणा। हा अरे बरं झालं आला असते, नाही ही सगळी कांद्याची गणित आज तुला मी समजावून सांगतो बस। दादा मी हनीमून कॅन्सल करतो। काय कॅन्सल का? ते मुक्ता नाही म्हणते, सो मी आजपासून जॉईन करतो ना तुम्हाला। आपण काम लगेच सुरू करूया, मुक्ता पण तिचं काम शोधतेच आहे। सो आता हनीमून कॅन्सल, काम सुरू। अरे काय कॅन्सल काय कॅन्सल, तिने सांगितलं तू ऐकलंस काय? अजिबात नाही कॅन्सल, आपलं हनीमूनला जावंच लागेल। अहो ती ऐकत नाहीये, आता मी तिला सांगणार, फोर्स करणार आणि मग ती माझ्यावर नाराज होणार, त्यापेक्षा नकोच नाही सगळं। अरे तू काही वेडा आहेस का रे? हे हनीमून वगैरे असे क्षण आयुष्यामध्ये फक्त एकदाच येतात, ते काही नाही। तू तिला घेऊन हनीमूनला जायचं म्हणजे जायचं। अहो दादा असं कसं जायचं म्हणजे जायचं? तिला नाही आवडत आहे। हे बघा तिचं असं म्हणणं आहे की अजून आम्ही कमवत नाही होत ना, सो खर्चांच्या पैशावर कशी मजा करायची? हे तुला पटतं? माझा वारसदार कोण आहे? तू आहेस। या सगळ्या संपत्तीचा पुढे मालक कोण आहे? तू आहेस। आणि तुझी बायको आहे ती, हे सगळं तुमचंच तर आहे ना। परक्याच कसं असेल हे? ते काय नाही, उगाच काहीतरी सांगू नकोस तू। तिला घेऊन जातो। नाही दादा ती नाही ऐकणार। अरे नाही ऐकणार म्हणजे ऐकावं लागेल तिला, नवरा आहेस ना तू, सांग तिला तसं। अहो नवरा, अहो दादा मग कसं नेऊ मी तिला? मी तिला काय पोत्यात घालून घेऊन जाऊ का? अरे पोत्यात बांधून नाही तर खांद्यावर घेऊन जा, ते मला काय सांगू नको। तिला घेऊन जा हनीमूनला। हे बघा दादा तुम्ही माझ्याशी नका वाद घालू, तुम्हाला जे बोलायचं ना ते डायरेक्ट तिला बोला। हा मग सांगेन ना तिला मी सरळ, सुनबाई तुला हनीमूनला जावं लागेल म्हणून। हे आता निघालो, उगाच काहीतरी मी सांगायला गेलो तर तिला संशय येणार। अरे देवा, सुनेला कसं सांगणार की तू हनीमूनला जा? असं बरं दिसत नाही ना, ते विचित्र वाटतं। बरोबर आहे। आता काय करायला लागेल? मुक्ता, मला तुझा उद्देश कळतोय, म्हणजे तुला फक्त काम नाही करायचंय तर कला जोपासायचे, मान सन्मान मिळवायचा आहे। मला काय वाटतं माहितीये का, यांना नीट समजावून सांगितलं ना तर ऐकतील अगती। वहिनी तू पण ना कशाला उगाच नको त्या गोष्टीला हवा देतेस? दादानी आधीच काय वॉर्निंग दिली आहे माहितीये ना? अति कराल ना तर सगळे नियम आधीसारखे लागू पडतील ना, उगाच पारतंत्र्यात जाल। माझं काय बाबा, मी आज ना उद्या इथून जाणार आहे। कधी जाताय? कधी जाताय? नाही म्हणजे आता काय लग्न सुद्धा झालंय आणि तुम्ही संकटात मदत करायला आला होतात ना, ते संकट सुद्धा दूर झालंय आता। नाही वंस आता सून सुद्धा आली घरात, आता कसं सगळं छान चाललंय, तुम्हाला सुद्धा आनंद होतोय ना। मग कधी निघताय? जायची तारीख वगैरे काय ठरवली की नाही? माधवी अगं ठीक आहे ना, माहेर आहे त्यांचं, त्यांना जायचं तेव्हा जातील त्या। बाई 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 बाई, या माधवीच्या जिभेवर मोहळ उठलं की ह्याला चाव त्याला चाव त्याला चाव, नुसती चावत बसती। नाही म्हणजे माझं तसं काही नाही हो, म्हणजे तुम्ही उगाच चुकीचा अर्थ घेताय। मी आपलं सहजच विचारलं, कधी जाताय? किती ग बाई, किती तो सोजवळपणाचा आव आडायचा। तुझे सगळे अर्थ आणि अर्थाचे अनर्थ कळतात मला। मला शिकवू नकोस। मी कालच आमच्या ह्यांच्याशी बोलत होते कधी जायचं याच्यावरनं, त्यामुळे तू आठवण करून द्यायची काही गरज नाही मला। बोलणं झालं ना? हो। मग काय ठरलं? नाही कधी जाताय? हे बघ, सारंग आणि मुक्ता हनीमून वरनं परत आले ना की जाऊ आम्ही। अरे देवा, म्हणजे अजून 8-10 दिवस तरी लागतील? नाही म्हणजे 2-3 दिवस लवकर सुद्धा येतील ते। तुला काय त्रास आहे ग?
मी माझ्या भावाच्या घरी राहते. माझा दादा येतो, त्याचं खाते मी. मला काय त्रास होणार आहे? नाही म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की भाऊ देतोय म्हणून किती दिवस राहायचं. दोघी चक्क भांडतेत. नक्कीच काहीतरी बिनसला असणार. काय करावं लागेल? हा, तुझी आई आहे ना वैजंती आणि आई माझी, या दोघींवरती जबाबदारी सोपूया. ते कार्य परफेक्ट करतील, एकदम बरोबर. हे चांगली आयडिया दादा. है ना? हो तुम्ही जायचं आपण. हो दादा, वा, चांगली आयडिया. हा सांग तुम्ही त्यांना. श्रीधर, ते कांद्याचं बघ. तू खूप चुकीचं वागतेस माझ्याशी माधवी. मला आता हे दादाला सांगावं लागेल. मी सुद्धा काही चुकीचं बोललेलं नाहीये आणि मला सुद्धा जे सांगायचंय ना ते मी दादांना सांगेनच. हो का? बघते आता. थांब, मी दादाला सांगते. मला नाही तुम्हाला नाही ऐकायचं. बस झालं. थांबा, तुम्हाला बघते. नाही ऐकलं, बस झालं. अहो, तुम्ही बस ऐकून तरी घ्या ना, किती मोठं. दादा बरं झालं तू इथे भेटलास. ते मला तुझ्याशी बोलायचं होतं. ही माधवी मला सारखं विचारते, तुम्ही इकडनं कधी जाणार? म्हणतो कधी जाणार घरातून, कधी जाणार घरातून. अहो, नाही हो दादा, मी असं काहीच म्हणाले नाही. म्हणजे माझं तसं काही नाही हो दादा. मी फक्त यांना सहजच म्हणाले होते अहो की तुम्ही कधी जाणार आहात. तर या बघा ना, तुम्हाला माहिती नाही यांची सवय, राईचा पर्वत करायची सवय हो यांना. किती ग बाई, किती खोटं बोलते ही. दादा तुला माहितीये ना ही मला कशी हिंडवत असते ते. आणि दादा तुला मी काय जड झाले का? जड झाले नाही मी माझ्या भावाला जड झाले की मी दादा ही मला सारखं हिंडवत वंश हे बघा तुम्ही आता अति करताय. दादांना मध्ये आणून. तर बस, काय चाललंय? त्या शाळेतल्या शेमड्या मुली आहात का तुम्ही? कंप्लेंट करायला आलात आणि मी मॉनिटर आहे तुमचा. काय इथे एक एक नवीन विचार करतोय, मी नवीन प्लॅनिंग करतोय. तुमचं काय चाललंय? ते असले साथीदार मिळाले एक तरी प्लॅन माझा यशस्वी होईल का? ठीक आहे दाबा. वैजंती आणि आई कुठे आहे? चिकन मध्ये आहेत त्या. किचन मध्ये. चिकन मध्ये. निघा. चल पावलट कुठली. आई यांना बुद्धी दे ग. ए मी काय मदत करू का? नको, आज मला पण सुट्टी आहे. तुम्ही कुठल्या आणखीन मदत करताय? काहीतरी केलं असतं. हा सुगंध येतोय पोह्यांचा. तिथे बाहेरपर्यंत वास आहे. माझी भूक चालवली. जबरदस्त पोहे असणार आज. कोणी केलेत कोणी बघू दे. कोणी समाधी केलं चव तर बघा. बघा बघू. बापरे. काय सुंदर चव आहे. म्हणजे काय अप्रतिम झाले पोहे. काहीतरी वेगळीच चव लागते. फार सुंदर आहे पण काहीतरी वेगळं आहे. वा 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 वा. कोणी केले? मुक्ताने. जादू आहे हातात तिच्या. खरोखरच जादू आहे. काय चव आहे. किती वर्षांनी खाल्ली मी. तुला सांगतो माझ्या आईच्या पोह्यांना एक्झॅक्ट अशीच चव होती. आठवण आली तिच्या. खरंच ऐकून लय छान वाटलं. माझ्या हातच्या चवीनं तुम्हाला तुमच्या आईची आठवण आली असेल तर ह्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणतीच नाही. बरं, या सगळ्या भानगडीमध्ये मी काय सांगायला आलो होतो ते विसरलोच. तर आता आपला व्यवसाय करण्याच्या संदर्भामध्ये सारंग खूप सिरियस आहे आणि ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सगळा व्यवसाय एकदा त्याच्या हातामध्ये सोपवला की मी निवृत्त व्हायला मोकळा. खरंच की काय? मी निवृत्त होणार. मग तुझ्यासाठी आपल्यासाठी छान वेळ काढता येईल. आणि असं डोक्यात विचार आला की ते यांच्या हनीमूनवरनं डोक्यात माझ्या आलं की आपण कधी त्या आपल्या मधुचंद्राला तर पहिल्यांदा गेलो नाही. तर आता काहीतरी सेकंड हनीमून का काय म्हणतात ना. हो. हा, तसं करायला काय हरकत आहे. काय?
का? अजून त्यांचा पहिला हनीमून झालेला नाही, तुम्ही काय दुसऱ्या हनीमूनच्या गप्पा करताय आपल्या? नाही तुम्ही रिटायर झालेला असून काय उपयोग आहे? मला नको रिटायर व्हायला किचन मधनं. नाही हळू सगळ्या जबाबदारी मी आता टाकणारच आहे मुक्तावर, त्यामुळे होईनच. एक मिनिट मुक्ता, सारंग तुम्ही जाणार आहेत की नाही हनीमूनला? अरे मला वाटलं एव्हाना काहीतरी ठरलं असेल तुमचं, म्हणून मी काही बोलले नाही. सारंग निदान तुझ्या तरी लक्षात यायला होतं ना बाळा. ते आई ऍक्च्युली ते त्यांच्या लक्षात आलं नसेल, तुम्ही लक्षात आणून द्यायचं ना. अहो पण माझ्या लक्षात आलेलं होतं, पण मी सुनेला कसं म्हणणार की तुम्ही हनीमूनला जाणार का म्हणून? चांगलं दिसत नाही ना ते. हो आई, म्हणजे मी मुक्ताला म्हणालो होतो, पण ती नाही म्हणाली. का? अगं घरची कामं जबाबदारी तर सगळं होत राहील. हे क्षण असतात ना त्याचे सोडायचे नाही, तसं जपून ठेवायचं असतात बाळा. हो ना. आणि तसंही हनीमून आय मीन मधुचंद्र, काही म्हण रे. हनीमून हा योग्य वेळेत व्हायला पाहिजे ना. म्हणजे नंतर बघू, पुढच्या वर्षी जाऊ, ह्याला काहीच अर्थ नाहीये. नाही पण तिचं मत महत्वाचं आहे. हो, ती एक वेगळ्या विचारांची मुलगी आहे, स्वाभिमानी आहे. हे बघा, तुम्ही दोघांनी ठरवा, आम्हाला फक्त सांगा. आई आणि आम्ही दोघं, आमच्या तिघांच्या वतीनं हनीमून का मधुचंद्र ही आमच्याकडनं तुम्हाला दोघांना भेट. फक्त पैसे सांगा किती लागणार ते. वय तुम्ही जाय पाहिजे. मला एक कळत नाही, तू नाही का म्हणतीयस? बरोबर की नाही आजी? अगं एखादी नवऱ्याच्या मागे लागली असती की चला हनीमूनला जाऊ, पण ही अनबिलिव्हेबल आहे ग, डायरेक्ट नाही म्हणते. मुक्ता असं नाही करू बाळा, त्याचा पण विचार कर. ही अशी ऐकणार नाही. मी हिच्या आई बाबांनाच फोन करते. अहो नाही, नको आजी. त्यांना समजलं तर ते पण दादांवर संशय घेणार. अण्णा तर रागाच्या भरात घडलेलं सगळं सांगून टाकायला बसलेत. नाही, काही झालं तरी मोठ्या आईला, आजीला नाही कळायला पाहिजे. मला जायलाच पाहिजे. मी जाते. अरे हे आनंदाचे क्षण आहेत ना, हे जपायचे असतात. लाग तयारीला लाग. चल. ते मला एक काम आठवलं. आलो मी. काय बरं चला, नाश्त्याची तयारी करा. चला या. होय घेऊन येशील ना? होय मी आणते. ये लोक. आधी जायला नकार का देत होतीस? तुम्ही हनीमूनला जायचा एवढा आग्रह करताय म्हणजे नक्कीच डोक्यात काहीतरी चुकीचं शिजत असणार. बरोबर ना? तुम्ही मामा कितीही राग करा, मी प्रेमानं तो राग संपेन. खरंच तुमचं लईच कौतुक वाटतं. मनात एवढं विष असताना वागताना एवढा चांगुलपणा ठेवता. कसं जमतं तुम्हाला? कसं जमतं ते कळेल तुला नंतर. एक फार चांगलं केलंस तू, जायला तयार झालीस. तुमच्या मधुचंद्राची सगळी तयारी करतो मी आता. दोघांना पाठवतो मधुचंद्राला. मी कुठेही गेले ना तरी या घरात परत येणार. तुम्हाला माझ्यासोबत जे काय करायचंय, जे काय करायचं ठरवलंय ना, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.
व्हॅलेंटाईन्सचा एक अख्खा दिवस गेला तरी ना मुक्ता माझ्याशी बोलायला तयार. त्यात उद्या हनीमूनला जायचंय. मुक्ता मुक्ता हे बघ, एक अख्खा दिवस गेला. अगं तू तुझा रुसवा कधी सोडणार आहेस? मुक्ता हे बघ, हा असा आबोला घेऊन ना मी उद्या हनीमूनला नाही येऊ शकत. मी प्रयत्न करते पण माझ्याकडनं नाही होते. म्हणजे थोडा वेळ लागल. आपण हनीमूनला चाललोय ना, आपण बॅग भरायला घेऊयात. अगं माझी बॅग मी कधीच भरली. खरं सांगू का तुला, हनीमूनला जायच्या आनंदानं माझे कपडे बॅग मध्ये टुनकन उडी मारून बसले. पण आपण नक्की चाललोय कुठं? अगं नाही 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 मी ते तुला सांगणार नाही. सरप्राईज आहे ते. हो, खरंच खरंच नाही सांगणार? अगं मुक्ता, आता म्हटलं ना ते सरप्राईज आहे, मग कसं सांगणार मी तुला? पण घरात बाकीच्यांना कोणाला माहित आहे का? अगं सगळ्यांना माहिती आहे. ए पण आता मुक्ता तू त्यांना विचारायचं नाही, नाहीतर चिटिंग करशील तू. ठीक आहे, मला एक काम आहे, मी येतो. दादांना ठिकाण माहित असन तर माझ्यासाठी अजूनच अवघड आहे. नेमकं पुढं जायचं हे त्यांना माहित असल्यामुळं माया विरोधात व्यवस्थित डाव आखणार. हा हनीमून सोपा नाही. तिकडं काय होईल हे देवालाच माहित. बाहेर निघालास का कुठे? हो आई. आणि मुक्ता कुठे आहे? ती बेडरूम मध्येच आहे. मला एक छोटंसं काम आहे, करून आला. आम्ही तुला भेटायला आलो आणि तू बाहेर निघालास नेमका. मला भेटायला हा काही काम होतं का? हो, म्हणजे मला अशी शंका आहे, म्हणजे मला एकटीला नाही तुझ्या आजीला पण अशी शंका आहे की तुम्ही दोघं एकमेकांशी नीट बोलत नाही आहात. नाही 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 तसं काही नाही आहे. सारंग, काय झालंय? आय मीन आई. काय झालं? हो हो, पण एवढं काही मोठं नाही आहे ते. थोडं रुसली आहे ती माझ्यावर. हा, म्हणजे खऱ्या अर्थानं संसाराला सुरुवात झाली म्हणायची. तुम रूठी रहो मैं मनाता रहूं कि मजा जीने का और भी आता है, असं म्हणायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा. पण फार ताणायचं सुद्धा नाही. दोघांपैकी पटकन एकानं सॉरी म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. यावर रामबाण उपाय एकच. तो काय? हर घडीला मीच जिंकलो पाहिजे असा हट नाही करायचा. कधी कधी बायको संग हरण्यात बी एक वेगळी मजा असते. जिंकायचं काय असेल तर ते फक्त पिरेम पिरेम आणि पिरेम. आता घरात एवढे रामबाण सल्ला देणाऱ्या दोन अनुभवी बायका असताना मी उगाच त्या पप्प्याकडे चाललो होतो. अरे देवा, आणत नाही पाणी आणि चालला हंडा भरायला त्याच्याकडं. हंडा? ओ, मला कळलं तुला काय म्हणायचंय ते. पण आजी कसं आहे ना, की हे बघ, पप्याला बाकी काही अनुभव नसला ना तरी हनीमून बद्दल थोडंफार नॉलेज सगळ्यांनाच असतं. हो का? आता ह्या बाबतचा सल्ला मी दादांकडून नाही घेऊ शकत ना. बाई, त्यांच्याकडे जाऊही नको. दोघी विचार करा. म्हणजे जस्ट इमॅजिन की मी दादांकडे गेलोय आणि दादांना विचारतोय की दादा हनीमूनला जायचं होतं, काही टिप्स द्याल का? कसं वाटेल ते? बर 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 बर, तुम्ही हसा, मी येतो. आजी बाय. सारंग आणि मुक्ता उद्या सकाळी लवकर निघणार आहे. सो आर्याला सुद्धा मी त्यानुसार प्लॅन करून निघायला सांगितलं. मला आर्याची काळजी कमी, भीती जास्त वाटते. रागाच्या भरामध्ये काहीतरी मूर्खासारखं वागली नाही म्हणजे मिळवली.
एक वेळ आपण प्लॅन केला नाही तरी चालेल, पण प्लॅन बिघडता कामा नये. खरं सांगायचं तर आर्या आता डोकं शांत ठेवून काहीच करायच्या कंडिशन मध्ये नाही. आणि मला काय वाटतं, तिचा हा जो मुक्तावरचा राग आहे ना, तो आपण तसाच ठेवायला हवा. तो कमी नको करायला आणि त्याला हवाई नको द्यायला, तरच आपल्या मनासारखं घडेल.